दादा नमस्ते. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. दादा आता शिवजयंती ते 19 फेब्रुवारीला तर आपलं काय नियोजन आहे? शासन मान्यतेने राजशिष्टाचार आणि मुख्यमंत्री आणि कॅबिनेटने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 19 फेब्रुवारीचं नियोजन केलेलं आहे. या शिवजयंतीचा तालुक्याचा आमदार या नात्याने प्रथम नागरिक म्हणून या शिवजयंतीचं अध्यक्षपद माझ्याकडे असल्यामुळे इथल्या नियोजनामध्ये प्रशासकीय कामकाजामध्ये कलेक्टर जितेंद्र दुड्डी साहेबांचा सुद्धा सहभाग आहे, सर्व अधिकाऱ्यांचा. आणि 17, 18, 19 हे 3 दिवसामध्ये अतिशय चांगले कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. 17 तारखेला आपल्याकडे बैलगाडा शर्यती चालू होत आहेत, जो आपला पारंपरिक खेळ आहे, शेतकऱ्यांचा खेळ आहे. त्यानंतर 17ला संध्याकाळी फोक व्याख्यान म्हणून मनोरंजनाचा मोठा कार्यक्रम, जो आज महाराष्ट्रामध्ये ज्या कार्यक्रमाची मोठी चर्चा आहे ते फोक व्याख्यान 17 तारखेला सायंकाळी 7 वाजता आपल्याकडे आहे. त्यामुळे त्याचा आनंद जनतेने घेतला पाहिजे. 18 तारखेला सकाळी पुन्हा त्या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा आहेत, कुस्त्यांच्या स्पर्धा आहेत, बैलगाडा शर्यत 2 दिवस आहे. आणि 18ला सायंकाळच्या वेळेला आपल्याकडे ऑल दी बेस्ट हे जे नाटक आहे, ज्या नटसम्राटनंतर जर सगळ्यात मोठे जर प्रसिद्ध कुठे नाटकाला असेल तर ते ऑल दी बेस्टला आलेले. तर त्या सुद्धा कार्यक्रमाचा प्रयोग त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता 18ला सायंकाळी आहे. आणि त्यानंतर रात्री 12 वाजता 12च्या मध्यरात्री छत्रपती शिवरायांचा आपण तो अश्वरण पुतळा जो आहे चौकामध्ये, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण आतिषबाजी होणार आहे फटाक्यांची. फार मोठ्या पद्धतीने तिथे स्वागत शिवभक्तांचं होणार आहे. एक आपण रिपोस्ट म्हणून एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी मनोरंजनाचा भर चौकामध्ये आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन 18ला सायंकाळी आहे. 19ला सकाळी राज्याचे मुख्यमंत्री 8 वाजता शिवनेरीवर येणार आहे. त्यांच्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रबाई वहिनी अजितदादा पवार असतील, आणि बाकी काही प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी आहेत. मराठा महासंघाची आपली टीम आहे आणि सगळे शासकीय प्रशासकीय अधिकारी, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, SP असतील, पुणे ग्रामांचे पोलिसांचे प्रमुख असतील, महसूलचे असतील, हे सगळे लोक त्या दिवशी किल्ल्यावर असणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या जन्माचा पाळण्याचं त्या ठिकाणी कार्यक्रम होऊन त्यानंतर त्यांच्या जन्मानंतर शासकीय मानवंदन होणार आहे. आणि 21 तोफांची तिथे सलामी देऊन तिथून पुढचा कार्यक्रम तिथल्या असलेल्या लहान मुलांचे लेझिमचे आपल्या महाराष्ट्रीय पारंपरिक खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. आणि त्यानंतर मर्दानी खेळ त्या ठिकाणी होणार आहे. आणि मुख्यमंत्री संबोधित करतील संपूर्ण शिवप्रेमींना महाराष्ट्राच्या तिथून किल्ल्यावरून काही विकासाचे आराखडे समजून घेतील. मी त्यांचं स्वागत करायला आमदार म्हणून राहणार आहे. खासदार या विभागाचे खासदारसुद्धा या ठिकाणी माझ्याबरोबर सहभागी आहे. आणि तदनंतर 19ला सायंकाळी आपल्याला मला सांगावं लागेल की अतिशय जसं आपण हास्य जत्रा पाहतो मनोरंजनाची, जे चांगले चांगले महाराष्ट्राचे कलाकार, एक 8 कलाकार असलेली एक मोठी यात्रा लोकांच्या करमणुकीसाठी 19 तारखेला आहे. अशा पद्धतीने एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि शिवभक्तांना माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या की शिवजयंतीच्या निमित्ताने आपण येणार आहेत आपल्या स्वागतासाठी. शिवनेरीची आमची जी समिती आहे ती आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. शिवनेरी भूषण म्हणून काही पुरस्कार्थी आहे की ज्यांचं काम चांगलं आहे आपापल्या क्षेत्रामध्ये, त्यांचाही सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज शिवजयंती अतिशय उंचीवर आहे. आणि शिवजयंतीच्या असलेल्या उत्सवाला आपला अधिकार आहे सर्वांचा की छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांचं दैवत आहे, अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे. तर शिवभक्ताचं स्वागत आणि त्याबरोबर आपण सर्वांनी स्वयंशिस्त पाळणं अतिशय गरजेचं आहे. त्या दिवशी कोणीही शिवरायांचा उत्सव सोडून काही मोर्चे किंवा काही पद्धतीने या मागण्या मोर्चे हे सगळे आपण मुंबईला पण घेऊन जाऊ शकतो, कारण तिथं राज्याचे प्रमुख बसलेले असतात. हा मात्र महाउत्सव आहे. याच्यामध्ये आपण सर्वांनी या कार्यक्रमाला किंवा शिवरायांच्या नावाला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी करावी, अशा पद्धतीचं आव्हान मी लोकांना करतो. मनापासून शिवजयंतीच्या या ठिकाणी
शुभेच्छा देतो. दादा तुम्ही शिवभक्त आहात, जुन्नर तालुक्याचे पालक आहात. दादा शिवजयंतीला अनेक शिवभक्त अनेक जण येतात, महाराष्ट्रातून येतात, मुंबईत येतात, अनेक स्टेट जिल्ह्यातून येतात. तर त्यांची काय सोय केलेली आहे? सुविधा तर सगळे झालेली आहे. त्यांना बस सेवा तिथून मोफत आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांच्या गाड्या पार्किंगची सोय आहे. किल्ला पिण्याचे पाणी, टॉयलेट, स्वच्छता, त्यानंतर खानपान, मोठमोठे स्टॉल त्या ठिकाणी असे जिथे शिवभक्त स्वयंशिस्तीने स्वयंखर्चाने म्हणजे मोफत त्या ठिकाणी सर्व अन्नपानाची सुविधा करत आहे. अनेक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत. मग महिला बचत गट असेल, आमचे शिवप्रेमी असलेल्या सर्व संघटना असेल. त्यामुळे येणाऱ्या माणसाचं स्वागत होणं आणि त्यांच्यासाठी सगळ्या त्या रोजच्या दैनंदिन जे उपाययोजना आहेत त्या सगळ्या मूलभूत गरजा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. गाड्यांच्या पार्किंगच्या सोयीबरोबर आपल्याला येण्या जाण्यासाठी किंवा मशालीचा मार्गसुद्धा आम्ही अतिशय तो रनवे मोकळा केलेला आहे, जिथे पोलीस चौकात उभे राहतील आणि या सर्व शिवप्रेमींना मदत करतील. अशा पद्धतीचं सर्व नियोजन आयोजन आणि मोठमोठे प्रवेशद्वार केलेले आहेत. त्यावेळेला आकर्षक सजावट झालेली आहे. त्यामुळे अतिशय सुंदर आणि देखणा कार्यक्रम हा शिवजयंती महोत्सवचा त्या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. दादा 2 दिवस झाले जुन्नरमध्ये लाईटचं लपंडाव चालू आहे. आता हे शिवजयंतीचा 3 दिवस कार्यक्रम आहे, तर लाईटचा काही इश्यू होईल का? काय त्यांना सांगितलं का MSCBला का लाईट काही? नाही, मला असं वाटत नाही. आता जेवढ्या शिवजयंत्या आतापर्यंत आपण केल्या आणि शिवजयंतीचं आता कन्व्हर्सेशन शिवजयंती महोत्सवामध्ये केलं. आणि अगोदर शिवजयंती चालायची ती एका दिवसाची होती. आपण 3 दिवसाची शिवजयंती महोत्सव ही GR काढून ती आता कायमस्वरूपी केलेली आहे. त्यामुळे शिवजयंती महोत्सवाच्या 3 दिवसाला लाईटीचा, पाण्याचा किंवा कुठलाही मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी उभा राहत नाही. याच्या वेळोवेळी बैठका पण झालेल्या आहेत आणि याच्या बाबतीमध्ये आमच्या रणजित तालुक्यावर झालेल्या आहेत. विशेष म्हणजे हे वर्ल्ड रेकॉर्ड व्हावं अशा पद्धतीने पायथ्यापासून तर शिवजन्मच्या स्थळापर्यंत फार कमी वेळामध्ये एक मुलगी आमच्या धुलवडची काळे म्हणून कमी वेळामध्ये रांगोळी ती खरं तर बनवणार आहे. त्या रांगोळ्या करत ती वरपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं एक वेगळी उंची आणि वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेने याच भूमीतली शिवकन्या ती आमची त्या ठिकाणी चांगलं नियोजन करणार आहे. तिलासुद्धा मी आमंत्रण केलेलं आहे. तिलासुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो. थँक्यू दादा, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला.